ॐ गणगणात बोते। ॐ श्रीमत् सद्गुरु गजानन महाराज प्रसन्नोस्तु। श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रसन्नोस्तु। श्रीमत् सद्गुरु नाना महाराज प्रसन्नोस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ॐ अथ पञ्चमोऽध्यायः। ॐ श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरु गजाननाय नमः। श्रीसद्गुरु मार्तण्डनाथाय नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय आदिनाथाय श्रीदेवाधिदेवाय श्रीनीलकण्ठाय विश्वेश्वराय श्रीगहनीनाथाय नमो नमः। सद्गुरुनाथाय श्रीनिवृत्तिनाथाय योगीश्वराय युगन्धराय श्रीकृष्णाय श्रीनन्दनन्दनाय गोपाळाय नमो नमः। श्रीविठ्ठलरुक्मिणी पण्ढरीशाय श्रीभानुदासाय श्री एकनाथाय श्रीभागवतधर्मस्वरूपाय सकलसन्तविभूतये नमो नमः। साकारसगुणचैतन्यधर्म श्रीज्ञानदेवस्वरूप भागवतधर्म श्रीकृष्णहृदयीचे दिव्यमर्म ज्ञानेश्वरी रूपे अवतरले। धन्याळंदी इंद्रायणी धन्य धन्य भूवैकुंठाची धरणी जेथ बहरली कैवल्यवाणी परमात्मस्वरूप ज्ञानोबांची। कोटी वंदने माऊली पदांसी सकळ साधकांच्या मायबापासी श्रीनिवृत्तींच्या परमशिष्यांसी विठ्ठलाच्या प्राणसख्याला। मराठी मातीचा संत कुठेही जन्मला महाराष्ट्रात ज्ञानदेव हेची त्यांचे आप्त गणगोत नाते माऊलीचे। तिचेच स्तन्य प्राशूनि तो वाढेल तिचे नामामृत पिऊन जगेल तिचेच विचारसूत्र सांगेल या जगती जगताना। वैष्णवांचा विष्णुमय धर्म सर्वाभूती परमात्म प्रेम हाची मानेल तो स्वधर्म असो कुठल्याही जातीतला। संत खरा तो मध्ययुगीचा किंवा अगदी गेल्या शतकीचा असो आधुनिक आजच्या काळाचा श्री माऊलीचाच प्रवाचक तो। म्हणून जय जयकारे वंदने श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणून आळवू श्री सद्गुरु नाना चरण भागवत श्रेष्ठाय नमो नमः। सद्गुरूंचा शोध साधक घेतो आयुष्यात प्रयत्ने अथक परियोग जेव्हा येतो अचूक तेव्हाच फळतो यत्न पहा। श्रीकाकांसारखा साधकोत्तम हिंडतो हृदयी ध्यास घेऊन संतांच्या द्वारवंटी कर जोडून परीन गवसतो मुक्काम। साधकाची पूर्ण परीक्षा घेतो सद्गुरुनाथ देखा अंतर्बाह्य निर्मळ चोखा
झाल्या विना न जवळी घेती. श्रीरामकृष्णांवरती सुद्धा श्रीकाकांची होती श्रद्धा. भाववेशातही अनेकदा प्रविष्टले काका कधी कधी. श्रीकाका राहती ठाण्यात ओकवकिलांचे घरात. वरती एका खोलीत जेवावया जाती भावाकडे. त्यांना हृदयी सदैव वाटे श्रीकृष्ण दर्शन झाले जयाते. अशाच दिव्य श्रेष्ठ विभूती ते सद्गुरु म्हणून नमे नमी. कै भेटेल ऐसा सद्गुरु जो श्रीकृष्ण कृपेचा भक्तिमेरू. परमानंदाचा महासागरू आनंद शांतीत डोलतो. आणि अकल्पित एके दिनी ओकवकिलांची पत्नी विशेषांक एक प्रसन्न मुद्रेनी दिधलाणून काकांना. काका हा दीपलक्ष्मीचा अंक विशेष आहे साचा. ऑगस्ट 1970 सालचा तराणेकर महाराज इंदूरचा. त्यात चरित्र सुंदर त्यांचे आले आले सविस्तर साचे. काका त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले वृंदावनी. हे ऐकताचा आल्हादोनी स्वीकारले ते श्रीकाकांनी. जणू गुप्त ठेवाच हाता लागुनी गवसला अमृत कुंभाचा. घेतला तो अंक त्यांनी वाचून काढिला असोशीनी. हृदयी त्यांच्या आला उमलुनी अंकुर कोवळा मंगलमय. सद्गुरु नाना तराणेकर हेच माझे श्रद्धेय गुरुवर. केव्हा ठेवीन चरण कमलांवर मस्तक माझे विनयाने. विनवीन केव्हा मी त्यांना घ्यावे पदरी या लेकुराला. केव्हा लाभेल तृप्ती मला घेतील गुरु पायांवरी. श्रोते दुसरेच दिवशी श्रीकाका निघाले इंदुरासी. याचेच नाव तळमळ हृदयीची ओढ म्हणती जियेला. परंतु श्री सद्गुरु नाना इंदुरासी नव्हते ते समयी जाणा. बाहेर गावा जाणे तयांना सदैव जाती शिष्यांकडे. पुढे मुंबईस येतील नाना तेव्हा जाईन निश्चित दर्शना. पुनः परतुनी आले ठाण्या काका आपुल्या गृही पहा. पुढे फेब्रुवारी महिन्या माझी फेरी लागे सद्गुरूंची. मुंबईमध्ये आले निवासासी जागा होती मुंबई सेंट्रलात. सद्गुरूंच्या दर्शनासाठी श्रीकाका घेऊन हार पेढ्यासी. जाताच शिरसाष्टांग प्रणती करती काका गहिवरोनी. धुंड धुंडिले आजवरी तो हा सद्गुरु राज सामोरी. विनये दोन्ही जोडूनी करी उभे पुढे काका मौनी. काही न सुचले शब्द काकांसी चरणांकडे लावून अधोदृष्टी. उभे राहिले उगेची नुसती वाट पाहत गुरु आज्ञेची. गुरु मंत्राबाबत काही बोलणे होण्याआधीच नाना म्हणाले. सर्व दैवते भोवती दिसती
तरी वाढवावा गायत्री जप, महामृत्युंजय जप ठाऊकना, रोज एक माळ करीत जाबा, पुढे होईल भेटी तेव्हा, सांगू अधिक काही तुम्हा. नंतर एकदा ठाण्यालाही, लागले त सद्गुरु चरण तेव्हाही, प्रसन्नतेने बदले गुरुदेवही, रक्षण करू अवघ्यांचे. विचित्र ऐका योगायोग, 71 मध्ये सद्गुरु भेट, परंतु तेव्हा गुरुमंत्र ना होत, उत्कट इच्छा असूनही. 72 सालच्या एप्रिलात, सद्गुरु नाना नागपुरात, तेव्हा गेले त्यांचे दर्शनास, बंधू श्री काकांचे. 2 नारळे त्यांनी नेली, दर्शना जाता समर्पिली. सद्गुरु बापुरावान समवेत श्री गुरुही, नाना होत शेजारीच. नाना विचारती बंधूंना, काय म्हणतात आपले दादा. ते सांगतो नाना कळेना, कुठेतरी गुंतला तो. कुणा तांत्रिकाच्या नादाने, दादा कधी कुठे जाती लहरीने. नाना म्हणती बोलवा घाईने, त्यांना इथे नागपुरासी. आपला माणूस भलतीकडे, जाता नये कुठल्याही कारणे. आडमार्गासी त्या जाऊ ना देणे, आमचे ब्रीद जाईल. तेव्हा बंधूंनी काकांना प्रेमाने, पत्र लिहिले तात्काळ आज्ञेने. श्री नानांना दाखविले तत्परतेने, धाडिले काकांसी लगबगीने. त्यात श्री नानांच्या संभाषणातील आशय सर्व गुंफला सविस्तर. नाना म्हणाले प्रेमे खरोखर, आपला माणूस तुम्हा लागी. तुम्ही आहात श्री नानांचे, तेव्हा तुमची चिंता वाहण्याचे. कर्तव्य समजती नाना साचे, म्हणून यावे नागपुरासी. श्रोते पत्र पोचता काकांना, लगेच आले नागपुराला. गेले होते रामटेकला, सद्गुरु नाना त्यावेळी. आल्या आल्या गेले दर्शना, हृदयी ओढ होती वंदना. परंतु नवते त्या दिनी नाना, नागपुरी घरामध्ये. दुसरे दिनी ते परतोनी आले, काका पुनः दर्शनार्थ गेले. जाताच नाना हसत म्हणाले, या गुरुजी तुम्हासी बोलविले. तुम्ही कोणाकडे जाऊ लागलात, हातातून काय काय निघते म्हणतात. मठ बांधून देवस्की करणार, काय इच्छा असे बरे. श्री काकांनी नानांचे चरणांवरी, विनयाने मस्तक ठेवून प्रार्थिले. गुरुदेवा ते नको म्हणून आले, धावून लेकरू चरणांवरी. आता न कुठे जाईन, या चरणांना सोडून. पाही माम शरणागत म्हणून, काका नमनी श्रीचरणा. प्रसन्नपणे श्री नानांनी, जवळ घेतले प्रेमानी. छान झाले आला परतोनी, श्री गुरुदेव वदती काकांना. तुम्ही नाडकावे तांत्रिकात, तुम्ही श्री दत्ताचे कृपा प्रवाहात.
न्हाऊन पावन भक्ती जीवनात कृतार्थ व्हावे वाटे मला. मग पहाटे 6लाच काकाले सद्गुरु नानांच्या पायी लागले. नाना रेशीम बागेत उतरले होते असोलकरांकडे. सद्गुरु श्री बापूराव महाराज होते तेथेच नानांसमवेत. ते दुसऱ्या पलंगी बैसले दिसत समोर सद्गुरु नानांचिया. बाळ देशपांडे तेव्हा सेवेत सद्गुरु नानांच्या सदैव असत. तेही होते विश्रांती घेत वरांड्यात बाजूचिया. काका विनविती सद्गुरूंना पायी माथा ठेवूनी नाना. पदरात घ्यावे द्यावे अनुग्रहा आर्त भावे एकांती. हसले नाना प्रसन्नतेने हा सोनियाचा क्षण भाग्याने. उगवला पूर्वसुकृताने श्री काकांच्या पूर्वसंचितामुळे. सद्गुरु नाना त्यांना विचारती कोणत्या देवाचा जप करिता. काका सांगती आपुली इष्टदेवता मंत्र कथिती तयांचा. तेच नाम उच्चारिती नाना सांगती समोरील काकांना. विलंब न लावती एकही क्षणा 3 वेळा स्वमुखातूनी. आणि काकांना म्हणती सांगा ऐकले ना नीट नाम. आमचे मुखातूनी हेच परम झाला अनुग्रह तुमचा पूर्ण. श्रोते हा खरोखर अनुग्रह जाणा. येथे पहा पूजा नारळ दक्षिणा काहीच नव्हते जवळी पहाना. काकांची हाती तेव्हा तुकारामांना बाबाजी चैतन्यानी. स्वप्नांतरी दिधला मंत्रकानी. गंगा स्नान जाताना मागोनी तूप पावशेर स्वप्नांती. मागितले परी न देती तुका पडिला विसर स्वप्नी ऐका. पण मंत्र केवढा मोठा देखा तुकोबा झालेत विठ्ठलची. तैसेच इथेही अंतरी समजावे बाह्योपचारावरी न जावे. अंतरातूनी अंतरी उमजावे श्री गुरु कृपा कैसी असे. अहं भक्तपराधीनः श्री कृष्ण वदती भागवती जाणा. सद्गुरु आणि परमात्मा द्वैत कधी मानू नका. ध्यास ज्यांचा घेतला होता ते अखेर लाभले त्यांना. ओम नमो भगवते दत्तात्रेय तत्वता. खरे झाले अखेर पहा वाटले आजवरची साधना. सुफळ झाली एकाग्र उपासना. अनेक संत दर्शने आणि साधना. झाली पौर्णिमा भक्तीची. जय जयाजी सद्गुरुनाथा. अगम्या अतर्क्या त्रैलोक्यानाथा. अज्ञान मूळनाशका कैवल्यदाता. मार्तंडनाथा श्रीनाना. तुझे नाम तुझे स्वरूप अगोचर अचिंत्य तेजस्वरूप. अज्ञान तिमिराचा होवो लोप तुझी या कृपा कटाक्षाने. मार्तंड कृपेची उषप्रभा उजळो अंतरी माझ्या स्वयंभा. अखंड मंडलाकारा दिव्या शोभा दाटून येवो जीवनिया. सद्गुरु तुम्ही प्रसन्न शांत भिजवावे कृपा पियुष वर्षावात.
याले करा चरणी आश्रय देत, वाढवावे कले कलेने. अनुग्रह मिळताच काकांना, शांतीचा स्पर्श झाला चित्ता. मनाची मावळोनी उद्विग्नता, आली प्रतीती समाधानाची. नागपूरचे योगाचार्य जनार्दन स्वामी विख्यात आचार्य, आध्यात्मिक आधिकारिक गुरुवर्य. आजही असे आश्रम त्यांचा आणि सद्गुरु नानांचा. प्रेमभाव होता साचा, सद्गुरु बापूरावांसम दोघांचा. होतसे संगम केव्हाही, त्यांच्या समवेत भोजनाची. संधी मिळाली लगेच काकांसी, सद्गुरु आणि सत्शिष्यांसी. बोलविती भोजनाला, बापूजी महाराजही प्रसन्न होती. काकांना आमंत्रण प्रेमे देती, भोजनाचे परी होती जाण्याची. निकड त्यांना बाहेर गावी, परी ते एकांती काकास बोलती. नाम सोडू नकोस कल्पांती, आणि नानांची चरणभक्ती. आजीवन करावी निष्ठेने, अरविंदा आईची सेवा. आणि सद्गुरुपदांचा ठेवा, कधी न अंतरावे या देवा. पृथ्वी मोलाचे नामस्मरण, श्रोते आपुल्या श्रद्धेय काकांनी. अहर्निश ध्यास हृदयी धरुनी, बापूराव महाराजांची वाणी. आचरिली आपुल्या आयुष्यात, तेणे चिते अजरामर. जाहले या जगी विश्वंभर, आजही आपुल्या शिष्या निरंतर. प्रेरणा देती भक्तीची, पुढे 6 महिन्यांनीच सद्गुरु बापूरावांनी प्रयाण केले. सद्गुरु कृपे वैकुंठा गेले, नागपुरी त्यांचे स्थान असे. जगज्जननी मायबाई आणि बापूराव महाराज दोघेही श्रीकाकांचे दैवत हृदयी. आजीवन होते पवित्रपणे, मायबाई वैकुंठी गेली तसे. श्रीकाका अर्घ्य देती आसवांचे, गेले माझे माहेर सारे. उद्गारले शोकाकुल होवोनी, आणि सोज्वळ मंगलारती. मायबाईची काका लिहिती, ही सारी कृपा सद्गुरु करीती. आपुल्या लाडक्या वत्सावरी, येथून पुढे श्रीकाकांचा जीवन प्रवास साधनेचा. श्री गुरूंच्या दिव्य सेवेचा प्रत्यक्ष आदर्श जगले ते. उत्तरोत्तर काका जीवनी, सद्गुरु मार्तंडाची सेवा घडुनी. साधक काकांची दैनंदिनी, नानामय झाली असे. ती त्यांचेच कृपेने, आपण न्याहाळू दिने दिने. साधकांसी होईल जेणे, साधनाभ्यास अनायसे. ही प्रेरणा सद्गुरूंची, उत्तरोत्तर आनंदाची. होईल पर्वणी साधना चित्कलेची, अनुभवतील सर्वही. श्रोते आधुनिक काळातील, ही सद्गुरु सत्शिष्याची अवीट सुंदर. अजोड सेवेची प्रतिमा खरोखर, अवतरली श्रीकाका रूपे.
श्रीकाकांचे हृदयी निरंतर श्री नाना गुरूंचा ध्यास निर्मळ ध्यानी मनी आचरणी केवळ होता अखेरच्या श्वासांतरी श्री मार्तंड गुरूंच्या प्रेरणेने श्री सद्गुरु गजानन कृपेने विठुदास गजानन मुखाने प्राशावी कृष्णदास संजीवन गाथा इति श्री विठुदास गजानन विरचित श्री कृष्णदास काका माऊली चरिते पंचमोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर।